हां हॅलो राज. एक मिनटं थांब. मला सगळं कळलंय. आईचा फोन मला आला होता. लक्षात ठेव राज. राज हे बघ, तू आईला अजून किती त्रास देशील रे? किती त्रास देशील मला आणि आईला? किती तुला समजावू? हा, तुझा रोजचा राग, तुझी रोजची भांडणं, हा, बडबड. कधी आईला धमकी देतो मी, घरात राहणार नाही पैसे नाही दिल्यावर. हा, तुझं हे काय चाललंय? सांग बरं मला, काय चाललंय तुझं हे? आम्ही आमची सर्व्हिसमध्ये व्यस्त असतो, आई तिच्या जॉबमध्ये व्यस्त असते, आणि जॉब सोडून आम्ही तुझ्याकडे लक्ष देऊ कसं शक्य आहे? या वयात आम्हाला घरी बसायला लावतोस काय रे मला राज? सांग बरं, आईला किती त्रास देशील? किती रडते आई तुझी? हा, पैसे देत नाही सिगारेटला. मला एक सांग, सिगारेट कधीपासून प्यायला लागलास तू? मी तुला बघितलं मध्ये जॉबवर मी जात असताना, तुला मी सिगरेट पिताना बघितलं. त्या नाकाव्यावर मित्रांबरोबर तू सिगरेट ओढत होतास. मला आजूबाजूची नातेवाईक मंडळी ओळखीची बोलता, तुमचा मुलगा लवकर सिगरेट प्यायला लागला. सांग बरं, आमची शर्मेने मान खाली जाते रे, मान शर्मेने खाली जाते. काय बोलणार त्यांना? हा, मी समजतोय. हो हो, मी समजतोय, हे तुमचं वयच आहे. पण किती? हा, कॉलेजला दांड्या मारतोस, कॉलेजच्या नावाने मित्रांबरोबर हुंदडायला जातोस. हा हा, पण अभ्यास करत नाहीस. काय तुला तुझं चांगलं व्हावं असं वाटतंय ना? मग आई तेच करतीये. आई तुझ्या चांगल्यासाठीच बोलते सतत तुला, आणि तुला ह्याचा राग येतो, आणि मग तू घर सोडून जाण्याच्या धमक्या देतोस आम्हाला. किती त्रास देशील आईला आणि मला? सांग बरं राज. आ, जरा तरी आईच्या आणि माझ्या मनाचा विचार कर. सांग ना, किती किती यातना होत असतील मला. नको त्रास देऊ जसं आईला आणि वडिलांना. सतत सतत तुझी भांडणं सोडवायची. आई तुझी तक्रार करते, मला सांगते. किती वाईट वाटतंय. आम्ही आमचे कामधंदे सोडून तुझ्याकडे बघावायचं का? सांग बरं. तुझे चांगलेच व्हावं हेच आम्हाला वाटतं. हो, ते बरोबर आहे, पण आता तरी सुधार. खूप झालं, लिमिटपेक्षा बाहेर गेलंय आता. तू हाताबाहेर जायला लागलायस राज. आम्हाला कंट्रोल करणं मुश्किल होत चाललंय. तुला आता आईची किंमत नाही कळणार राज. पण आई गेल्यावर रडशील राज, रडशील तू ढसा ढसा. तेव्हा आम्ही नसू, तेव्हा कळेल तुला आई वडिलांची किंमत. तुला माहितीये, आज तुझी आजी म्हणजे माझी आई, मी लहान असताना असंच आईशी भांडलो होतो दारूच्या पैशासाठी. दारू मिळत नव्हती, मला दारूची सवय लागली होती, आणि मी पैसे मागितले, आई देत नव्हती रोजच्या रोज. असंच कंटाळलो, भांडलो मी, राडा केला, आणि घराच्या बाहेर गेलो तेव्हा आईचे अश्रू पुसायला सुद्धा मी नव्हतो, कारण आई जा चुकली होती, गेलेली होती माझी आई. काय करणार? मी बाबांशी भांडलो, नंतर मी क्षमा सुद्धा मागितली, पण वडिलांनी मला क्षमा नाही केलं, माफ नाही केलं. शेवट काय, मी माझी आई गमावून बसलो रे. हे तुझ्या बाबतीत होऊ नये म्हणून सांगतोय, स्वतःला सुधार, चांगला वाग, वाईट संगत सोडू नये मित्रांची. कॉलेजला जायला लाग. त्या कॉलेजमधून पण मला सरांचे फोन येतात की तुमचा मुलगा अभ्यास नीट करत नाही, दांड्या मारतो. काय उत्तर देऊ मी? सांग ना, काय उत्तर देऊ? नको रे असा त्रास देऊ राज, त्रास नको देऊ. सुधार स्वतःला, वेळीच सुधार, नाही तर हाताबाहेर जाशील. ऐक माझं, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय रे, तुझ्या चांगल्यासाठी सांगतो. आईने फोन केला मला तेव्हा मला परत तुला समजावंसंच वाटलं म्हणून फोन केला. किती वेळा तेच तेच सांगायचं. आता तरी सुधार, सुधार स्वतःला. त्रास होतो आम्हाला रे राज, त्रास होतो आम्हाला. हा, कळतंय मला ते. ठीक आहे, तू कुठे आहेस? बाहेर आहेस ना? उशीर होईल. ठीक आहे, तू ये, मग आपण या विषयावरती बोलूया परत. हां, चल आता ऐक माझं मनापासून, ऐक. सोडून दे सगळं हे, भांडणं सोडून दे, सगळं शाण्यासारखा वाग. बघ, तुझी आई तुझ्यासाठी काय करते ते बघ. तुला आनंद होईल त्याचा.
आणि मला सुद्धा बाप म्हणून. चल आल्यावर बोलूया. चल हां चल बाय. देवा आई तू जिथे असशील बघ रे बाबा माझ्या मुलाला सांभाळ. देवा सांभाळ त्याला. हाताबाहेर केस जायला लागली आहे त्याची. आम्हालाच लाज वाटते कसं त्याला ट्रीट करायचं हेच कळत नाही. देवा एकच मुलगा आहे मला पण हा असा निघाला. त्रास होतो. लोक आम्हाला विचारतात आमची मान जन्मेने खाली जाते. देवा तूच काय ते बघ आता आमच्या हातून काही होणार असं दिसत नाहीये. तरी पण मी आज त्याला परत समजवणार आहे. आल्यावर तरी दमवणार आहे. बघूया होप सोडून सोडले नाही आहेत. चला